कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। डोळ फाडून काय बघायला बाहेर? एक्सक्यूज मी, हा माहित आहे परदेशात ना अवतरलायसा, बाहेर या जरा। व्हॉट? अहो बाहेर या म्हणलं, मराठीत सांगितलेलं कळलं काय आता? या बाहेर या, बाहेर या जरा। ही काय पद्धत आहे बोलायची? आमची बोलण्याची पद्धत दिसते काय तुम्हाला? तुमची वागण्याची पद्धत दिसेना। काय केलंय मी? काय नाही केलं तुम्ही ते सांगा, लय काय काय केलंय? म्हणजे काय बोलता तुम्ही? काय केलंय मी? तर या बाहेर तर या, आतच बसून बोलता काय सगळं? आता बाहेर या म्हणतो ना, या पडद्याची बाहेर या। एक मिनिट, तुम्ही असेच बोलता का? असंच म्हणजे कसं आता? असेच म्हणजे उद्धट रागानी? ही आता तुमची गाडी आहे, ही इंग्लिश गाडी आली बघा तुमची। या गाडीत बसान जावा तुम्ही, तुमच्या गाडीत बसान तुम्ही जावा। ऐका अधिपती माझा, ऐका। एकदा सांगितलेलं कळत नाही का तुम्हाला? जावा तुमच्या घरला म्हणलं ना मी, नाहीतर ह्यांच्या घरला जावा, पण आमच्या घरला येऊ नका, डोसक्याला ताप। हो तात्या, आम्ही कसं बोलतोय आणि कसं नाही सगळं सांगतो, जरा बाहेर या। तुम्हाला प्लीज म्हणायला शिकवलंय का कोणी? म्हणजे काय काम करते ना मी? ते समोर ठेवलेलं शर्ट द्या की जरा तेवढा। काय? तेव्हा निळा शर्ट द्या। द्या की, काय द्या की शर्ट द्या की। हवाय का तुम्हाला? म्हणतात तर मागितलं, द्या की, असं का करताय? पण नम्रपणे नाही मागितलात। म्हणजे कसं मागितलं आता? म्हणजे तुमचा स्वर नम्र नव्हता। म्हणजे कसा होता? अहो म्हणजे आपण जेव्हा एखाद्याकडून मदत मागतो तेव्हा आपला स्वर नम्र असायला हवा, त्यात विनंती हवी। होय काय? म्हणजे कसं? आमचा तो जरा निळा शर्ट देता काय मास्तरीन बाई? आता मागितलं की विनंती राहिली। आता काय विनंतीच केली का? आता काय धमकी दिली होती तुम्हाला? तसं नाही, तुमचा स्वर नम्र होता पण विनंती राहिलीच की। म्हणजे नक्की काय? प्लीज काय प्लीज? प्लीज म्हणायचं राहिलं। हे राहिलं वे मंडळी, राहिलं की धनी। असं झालंय। आता म्हणता का प्लीज? आमचा तो निळा शर्ट जरा देता काय मास्तरीन बाई प्लीज? हॅलो, काय कुठे हरवलं तुम्ही? काय 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 मलाच काय विचारताय? तुम्हीच थांबवलेत मला, तुम्हीच तंद्री लावून बसलात आणि कुठेतरी। हा या या। काय प्रॉब्लेम काय आहे तुमचा? प्लीज म्हणायला शिकवलं नाही का कोणी? शिकवली की। मग मग काय? मग मग म्हणा प्लीज। सॉरी। सॉरी नाही, प्लीज। प्लीज या बाहेर। गुड, आता येतो मी बाहेर। बोला। एक खरं खरं सांगा। मी नेहमी खरंच बोलतो। चांगलाय, खरंच बोलावं माणसानं। बोला, का थांबवलेत मला? खरं सांगा, आमच्या मास्तरीन बाईसनी केव्हापासून ओळखताय तुम्ही? काय म्हणालात तुम्ही? तुम्ही आमच्या मास्तरीन बाईंना केव्हापासून ओळखता? मास्तरीन बाई म्हणजे अक्षराबद्दल विचारताय ना तुम्ही? मी कम्फर्टेबल नाहीये। कम्फर्टेबल नाही म्हणजे? म्हणजे मला सांगायचं नाहीये, सॉरी। का पण? का म्हणजे? कारण काय? तुम्ही मी काय केलंय? ती बायको आहे ना तुमची, मग तुम्ही तिचा रिस्पेक्ट का नाही करत? असं काय नाही, आम्ही त्यांचा लय रिस्पेक्ट करतो। रिस्पेक्ट करता? काल तर मला तसं काही जाणवलं नाही, पण तुम्ही तिचा बिलकुल रिस्पेक्ट करत नाही, तिला नीट ट्रीट करत नाही, तिला मान देत नाही, तिला काही व्हॅल्यू देत नाही। आणि तुम्हाला तिच्याबद्दल माझ्याशी बोलायचंय का? मी लग्न केलंय ना तिच्याशी। तुम्हाला तुमची बायको माहित नाही? तुम्हाला थेट बोलता येत नाही तिच्याशी? हे कसलं नातं आहे तुमचं?
तुम्ही आमच्या नात्याबद्दल काय बोलू नका, जेवढं विचारलं त्याचं उत्तर द्या की. अक्षराला मी तेव्हापासून ओळखतो जेव्हा अक्षरा हे नाव सुद्धा तुम्हाला माहित नव्हतं. अक्षरा अत्यंत हुशार, कुशाग्र बुद्धीची, प्रेमळ आणि चांगली मुलगी. आणि तुम्ही हे असं वागता तिच्याशी, रागराग करता तिचा, भांडता काय तिच्याशी. आमची भांडणं आम्ही बघून घेऊ. हो, तुम्ही मध्ये पडू नका. हे काय ना, मला तुम्ही कोण होतात तेही माहित नव्हतं. काल कळलंय मला अक्षराचा नवरा आहात तुम्ही. आणि मी अक्षरा बरोबर असतो कारण मला तिची कंपनी आवडते, मला बोलायला आवडतं तिच्याशी. आणि ती हो म्हटली असते ना तर तिला परदेशात यायलाही मदत केली असती मी. पण तिला तिची फॅमिली, तिचा देश हे सगळं सोडून यायचं नव्हतं ना. खूप खूप प्रिन्सिपली वागणारी मुलगी, आणि तुम्ही हे असं वाईट वागता तिच्याशी. ती हे सगळं अजिबात डिझर्व करत नाही अधिपती. नम्र रहावे सौम्य पहावे, नम्र रहावे सौम्य पहावे, उगा कुणास्तव अढी नको, उगा कुणाला खिजवायला करू तयावर कडी नको. म्हणजे काय? कवी ह्या कवितेतून आपल्याला काय सांगतोय, तर प्रत्येकाच्या अंगी नम्रपणा असायला हवा. कुणाबद्दलही मनामध्ये अढी असता कामा नये. कळलं? आणि नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा सगळ्यांनी, तुम्ही सगळेजण हुशार आहातच. पुढे जाऊन तुम्ही कलाकार व्हा, खेळाडू व्हा, गायक व्हा, काहीही व्हा, पण सगळ्यांच्या अंगी बोलण्यामध्ये, वागण्यामध्ये मार्दव हवं, नम्रपणा हवा. काय हवा? शाबास. उगाच कुणाबद्दल मनात अढी ठेवून, भांडण करून हाताला काहीच लागत नाही. तुम्हाला जर एखादी गोष्ट हवी असेल तर तुम्ही फक्त हसून प्लीज म्हणा. काय म्हणाल? प्लीज. बरोबर. प्लीज म्हटल्याने सगळ्या गोष्टी सोप्या होतात. कळलं? हो मॅडम. शाबास. आम्ही काय वाईट बीट वागलेलं नाही त्यांच्या संग. कशाला खोटं बोलताय? खरं सांगतोय. खरं काय ते मी बघितलं काल फॅक्टरीवर. ती किती वेळा तुम्हाला सांगत होती की गाडीत एकत्र जाऊयात, बोलूयात, पण नाहीच. उलट तुम्ही तिला टोमणेच मारत होतात की काय गावठी गाडीतनं जायला नकोय तुम्हाला, तुम्ही इंग्लिश गाडीतनं जा वगैरे वगैरे. काय हे बोलणं आहे का? रागाच्या भरात बोललो. पण रागाच्या भरात किती बोलाल, त्याला काही लिमिट? ती चांगली आहे, समंजस आहे, म्हणून तिच्या चांगुलपणाचा इतका फायदा घ्याल? असं काही केलेलं नाही आम्ही. तुम्ही काय केलं, काय नाही केलं सगळं कळलंय मला. पण तुम्ही कशाला आमच्या एवढ्या चौकशा करताय? कारण अक्षरा खूप चांगली मैत्रीण आहे माझी. काळजी वाटते तिची मला. एका चांगल्या मुलीचं अत्यंत चुकीच्या माणसाशी लग्न झाल्यानंतर तिच्या आयुष्याचा जो खेळखंडोबा होतो ना, तो इथे आल्यापासून बघतोय मी. माकड झालाय तिचा. तिला तुमचं लग्न निभवायचंय म्हणून सहन करते ती सगळं. तिच्या फॅमिलीला सपोर्ट करायचा आहे, तिला तिचं करिअर करायचंय, आणि या सगळ्यामध्ये तिला कोणाचीच साथ नाहीये. खरं सांगतो अगदी तुम्हाला, ती जे भोगतीये ना ती अजिबात डिझर्व नाही करत. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.